पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। शरू, तू आमच्या आयुष्यात आलीस आणि तुझ्या येण्यानं आम्हीच हे आपण झालो। आमचं अख्खं आयुष्य तुझ्या भोवती फिरू लागलं आणि खरं सांगायचं तर आजही माझं आयुष्य तुझ्या भोवतीच फिरतंय। तू ना शरू माझं जगणं अक्षरशः व्यापून टाकलंस। तू जेव्हा पहिल्यांदा तुझ्या इवल्याशा हातांनी माझं बोट घट्ट धरलंस ना, तो स्पर्श अजूनही माझ्या मनात ताजा आहे। किती समजूतदार होता तो स्पर्श, मला जाम भारी वाटलं। शरू, या प्रत्येक फोटो मागे एक एक आठवण आहे बरं का। तुला आठवतंय आम्हाला न सांगता तू एकदा तुझ्या मैत्रिणीच्या आई बरोबर जाऊन केस कापून आली होतीस, तेव्हाचा हा फोटो। गौरी किती ओरडली होती तुला, इतकी वर्ष मेहनतीनं वाढवलेले सुंदर केस कापलेस म्हणून मलाही चर्र झालं होतं। पण त्यानंतर तू जे बोललीस ते शब्द आजही कानात घुमतात माझ्या। मला बाबासारखं व्हायचंय। नकळत धारच लागली माझ्या डोळ्यांना। आज ही फोटो फ्रेम बनवताना मागची 16 वर्ष झरझर डोळ्यासमोरून गेली। माझ्या हातात असताना शरू, मी तुझ्यासाठी अल्लादीनचा जिन पण झालो असतो। पण मी बिचारा साधासा बाबा आहे ग, ना जिन ना तुझा फेवरेट सुपर हिरो। पण एक नक्की सांगतो शरू, जगासाठी जरी संकटांना तोंड देणारा सुपर हिरो नसलो ना, तरी तुझ्यावर येणाऱ्या प्रत्येक संकटाला आधी माझ्याशी सामना करावा लागेल। तुर्तास बाय, पुढच्या पत्रात भेटूच, पुढच्या वाढदिवशी। फक्त तुझाच बाबा। हॅलो हॅलो, जे कोणी आहे किंवा जी कोणी आहे, प्लीज 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 काहीही बोलू नका, कारण दरवर्षी मला माझा बाबा सगळ्यात पहिले विश करतो आणि आजही तोच करणार आहे। सो आपण उद्या बोलू। सॉरी आणि थँक्यू। हॅपी बर्थडे शरू। बाबा, अरे पडशील ना माझ्या राजा, कसा आहे रे तू? जाऊ दे रे। मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती शरू। काय झालं बाबा? काय झालं? गेल्या 15 वर्षात जे घडलं नाही ते आता घडतंय। काय? मी सोडून दुसऱ्या कोणीतरी तुला विश केलं ना आज। नॉट डन, नॉट डन। बाबा किती नौटंकी आहेस तू। मी 15 नाही 16 वर्षांची झाली आहे मी। ऐक, गेली 16 वर्ष मला तूच सगळ्यात आधी विश केलंस आणि आजही तूच केलंस रे। सिरियसली? सिरियसली। हॅपी बर्थडे। थँक्यू बाबा। नमस्कार करते। यार काय वेडपट आहेस का ग तू? मला नाही आवडत हे असलं काही, तुला माहितीये ना। वाह, बर्थडेच्या दिवशी वेडपट? मी तुला नमस्कार करणार आहे आणि तू मला आशीर्वाद देतोयस, दॅट्स इट। अरे तुला माहितीये का, मी तुला किती वेळा सांगितलंय त्या मावशीच्या नादी लागू नकोस। तुझ्या छोट्याशा दिमाग मध्ये ती काय काय भरवत असते। त्याचा इथे काहीच संबंध नाहीये। जरा तू पण नॉर्मल बाबांसारखा आशीर्वाद दे ना रे। मी ॲबनॉर्मल आहे? हो हो हो। चल नाही देत आशीर्वाद। बाबा सॉरी, चुकून बोलले। नाही 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 नाही, देणारच नाहीये। आणि हा जो कोणी आहे ना तुला पहिल्यांदा विश करणारा, त्याला मी सोडणार नाहीये। मी पण तुला सोडणार नाहीये। दाखव ना मग। बाबा यार। शरू, हॅपी बर्थडे। 16 वर्षाची झालीस तू, आता भेटायला। बाबा बाबा, अरे काय, कुठेस तू बाबा?
कसं वाटलं गिफ्ट? बाबा सगळ्यात भारी गिफ्ट आहे हे. है ना? आणि तू द बेस्ट बाबा आहेस. नाही, तू सगळ्यात बेस्टेस्ट गर्ल आहेस. ए बेस्टेस्ट असं काही नसतं रे. अरे असतं रे, आमची मुलगी बेस्टेस्टच असते रे. हो का? हो. मग हे गिफ्ट नुसतंच बेस्ट आहे. म्हणजे तुला बेस्टेस्ट गिफ्ट मिळणार आहे का? दिलंय कोणीतरी ऑलरेडी? नाही, तूच देणार आहेस. अरे काय चाललंय तुझं? दे आशीर्वाद. अगं बोल, काय आशीर्वाद पाहिजे बोल. सांगते. मला ना खूप सारे गिफ्ट मिळू देत, मला खूप फिरायला मिळू दे, सेम टू सेम तुझ्यासारखं होता येऊ दे, इकॉनॉमिक्सच्या मॅम पेपर इझी चेक करू दे. आणि हा, तुझं पत्र मला लवकरात लवकर मिळू दे. अरे काय बघतोयस, आशीर्वाद दे. अशीच आनंदात राहा. ह्यातच सगळं आशीर्वाद दिलास ना बाबा. म्हणजे काय, मी तुझाच बाबा आहे, शेवटचा आशीर्वाद दिलाच नाहीये तुला. पत्र तुझं तुला शोधायचंय. काय यार बाबा. कितीही वेळ लागला तरी आणि कितीही लाडा झालीस तरी. ओके, मी बघेन माझं माझं. ओके, तू फोन कर पटकन, फोटो काढूया. फोटो 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 फोटो. हा, तू कूल बन ना. यो कर यो. अरे मी योच आहे, यो. हा यो. ये भारी आहे. लवली. काय हॅशटॅग देणार आहेस तुला? बर्थडे सेलिब्रेशन स्टार्ट्स. शिशी नाही नाही फालतू. मग हॅशटॅग किसी की नजर ना लगे. भारी आहे की नाही? शी, काहीतरी काय किसी की नजर ना लगे वगैरे काय. तू त्या मावशी बरोबर राहत जाऊ नको सांगतोय. चल पत्र शोध नालायक. नहीं 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 साहब, ऐसा नहीं चलेगा. ये याला क्या अर्थ है? अभी तुम मेरे को पूछ के गाँव गया था क्या? मैंने छुट्टी मांगा था क्या? नहीं ना, तो मेरे को मेरा अक्खा पगार चाहिए. पहले बोल देती है. हाँ? कल को मैं बनाया वो खाना तुमको हजम नहीं हुआ तो बोले कि मेरे वजह से बिगाड़ हुआ. वो नहीं चलेगा. नहीं, मेरे को मेरा अक्खा पगार चाहिए. देखो साहब, नहीं तो मैं कल से काम पे नहीं आई गया. ये याला क्या अर्थ है? ओ भाई, हे बाजूला द्या ते. सॉरी बाबा. शांत हो, शांत हो. बस रे मावशी, पाणी आण, पाणी आण. तू पाणी आण. तू बस बस. सॉरी सॉरी साहेब. अहो काय आहे ना, यमघंटक योग सुरू झालाय काल रात्रीपासनं. माझ्या मावशीची सून म्हणत होती आज रात्री 9 वाजेपर्यंत सांभाळायला पाहिजे. आता हा योग लय बेकार असतो. लोक पूजापाती काय काय करतात ना. निदान आपल्या या घरात कापूर तरी फिरवायला पाहिजे की नाही. मावशी, या असल्या गोष्टींवरती माझा विश्वास नाहीये. आपलं काय ठरलं होतं माझ्या घरामध्ये, आपल्या घरामध्ये हे असलं काहीही चालणार नाही ठरलं होतं ना आपलं. आपलं कुठे ठरलं होतं साहेब? तुमचं तुम्ही ठरवलं होतं. मी तर किती सांगितलं होतं घरात पूजा करू, शांती करू, पण तुम्ही ऐकाल तर शपथ ना. मावशी, तुमच्याशी वाद घालण्यात काही पॉइंटच नाही. थांबा थांबा, तुम्ही थांबा. तुमचं परत सुरू झालं. बाबा तू काही त्यांना सांगायचं थांबत नाहीस आणि त्या काही तुझं ऐकत नाहीत. सो चालू द्या. इथे पत्र मिळत नाहीये मला माझं. हे असंच. अहो साहेब, पोरगी 16 वर्षाची झाली, निदान आता तरी सांभाळायला पाहिजे ना. हो, मी सांभाळतो. बोलून काय उपयोगच नाहीये. मी चुकाच आपल्यासारखं करत असते. बाबा ओकेस तू? हो ना? या. मग आता सांग पत्र कुठे? रूल्स आर रूल्स. आपलं काय ठरलं होतं? तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी तुला पत्र लिहायचं, तू ते शोधायचंस, केक कापून झाल्यानंतर वाचून दाखवायचं. करेक्ट? हो पण सांग ना. नाही, मला उशीर झालाय. चल बाय. ऑल द बेस्ट पत्र शोधण्यासाठी. तुला ऑल द बेस्ट 8:29 पर्यंत पोहोचण्यासाठी. तर एखादी मीटिंग लांबेल आणि तू लेट करशील. काहीही झालं तरी तुझा बाबा 8:29 ला इकडे हजर असेल. That's like my cool dad. I love you. Bye. I love you too. शरे, इकडे बघू. आले.
ये जरा तुझी नजर काढू दे मला. तुला चालणार आहे ना? चालेल, तुमची श्रद्धा आहे ना. हो. माझा तुमच्यावर विश्वास, सो चालेल. पण त्याआधी मला आशीर्वाद द्या. अहो, आईवर गेली आहे अगदी बोलायला. खूप मोठी हो, सुखी राहा. एवढंच? बरं बाई, बाबासारखी खूप मोठी आर्किटेक्चरल हो. झालं? आर्किटेक्ट असतं ते मावशी. माझं सोड ग. पण तुला आता जपायला हवं. पण अनंत भाऊंना कोण समजवणार? मावशी, माझ्यावर कुठलंही संकट बिंकट येणार नाहीये. आणि जरी आलं तरी बाबा आहे ना, तुम्हाला काहीही येऊ देणार नाही. माय बाबा इज द स्ट्रॉंगेस्ट. पुरे, बाबाचं कौतुक पुरे. इथे बस, मला नजर काढू दे. चल. इडा पिडा टळू दे. आले. गुड मॉर्निंग. कॉंग्रॅच्युलेशन्स गाइज. कॉंग्रॅट्स. खरं तर हे आपल्या सगळ्यांचं यश आहे, त्यामुळे आपल्या सगळ्यांनाच कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्स. आज तर टेंडर आपल्यालाच मिळणार होतं, कारण सरांचा आज लकी डे आहे. त्यांच्या मुलीचा वाढदिवस आहे आज. हो सर. हो, येस येस येस. सो हे आपलं पहिलं गव्हर्नमेंट प्रोजेक्ट आहे, त्यामुळे आपण जोरदार पॉझिटिव्ह एनर्जीने काम करायला सुरुवात करूया. काय? कम ऑन. ओके गाइस, गेट बॅक. सर किती वर्षांची झाली सर्वरी? 16. सॉरी सर. आनंद, हे घे. काय हे? गिफ्ट आहे शर्वरीसाठी. अरे थँक्यू सो मच. सी, मला माहिती आहे की संध्याकाळी जी बर्थडे पार्टी आहे मला कोणी इन्व्हाइट नाही करणार आहे, पण ऍटलीस्ट माझा बर्थडे गिफ्ट तरी बर्थडे गर्ल पर्यंत पोचवा. अरे यार, ती पार्टी ते बच्चे लोक मॅनेज करतात, माझा काही संबंध नाही येतात. अरे हो, इतका का सिरियस होतोयस? इथं गंमत केली. तुला एक खरं सांगू, म्हणजे मला माहितीये की शर्वरीची आई नाहीये, सो मला असं वाटतं काही गोष्टींची मी काळजी घ्यायला हवी. बस म्हणून हे गिफ्ट आणि हे सगळं. नाही, काहीच गरज नाहीये. तिची आई नसली तरी बाबा आहे ना, बाबा सगळी काळजी घेतो. अच्छा ठीक आहे, तू आधी हे बघ, तुला आवडेल. सोन्याचं हे? हो, म्हणजे काय? याची काहीच गरज नव्हती अगं, ती असलं काही घालत नाही एकतर. आनंद, तुला काहीच नाही कळत. अरे ह्या वयामध्ये सगळं बदलतं. नवीन गोष्टींचं अट्रॅक्शन वाटतं, छान दिसावं असं वाटतं, नटावं असं वाटतं. 16 वर्षाची झाली आता शर्वरी. मॅडम, काच फुटणं अशुभ असतं ना? नाही नाही, आरसा फुटणं अशुभ असतं, काच फुटणं शुभच असतं. यू डोंट वरी आनंद. ही शुभ अशुभ असल्या फालतू गोष्टींवरती चर्चा बंद करून आपण कामावर कॉन्सन्ट्रेट करूया का प्लीज? तू आवडते होय प्लीज. पोरगी 16 वर्षाची झाली, निदान आता तर सांभाळायला पाहिजे ना, करायला पाहिजे ना. नाही नाही, हे सगळं योगायोगाने घडतंय. नाही, मी ते नाव चुकूनही उच्चारणार नाही. त्याचा आणि माझा संबंध संपलाय.
हे पण काही पण बोला, आज तू खूप छान दिसतेस शर्वरी. हे चला, बर्थडे गर्ल पण आलाय, मग आपण केक कापू आणि पार्टी सुरू करूया. चला. अरे ब्रो, अनंत काका आल्याशिवाय ना पार्टी सुरू होणार ना 8-29 झाल्याशिवाय केक कापला जाणार. ए थांब थांब, मी काकाला फोन लावते. ते कुठे पोचल्यात बघूयात आपण. काही झालं ना तरी बाबा 8-29ला नक्की पोचणार. दॅट्स माय गर्ल. बाबा बाबा ऐक, पण रॅश ड्रायव्हिंग करायचं नाही. नाही, रॅश नाही चालू होते. 16वा वाढदिवस नाही ना झाला 8-29ला तरी चालेल, आपण 17वा करू शकतो. शरू, बाबा काय झालं? आवाज आला कसला तरी. शरू, हॅलो. बाबा बाबा काय झालं? नेट कसं काय गेलं अचानक? काय झालं असेल बाबा? डोंट पॅनिक शर्वरी, नेटवर्कच गेले फक्त. हॅलो बाबा. अगं पॅनिक होऊ नकोस, नेटवर्क आलं की करेल कॉल. बाबा आला, बाबाचा कॉल आला. बाबा अरे कुठेस तू? तुमच्या बाबांना आम्ही ॲम्ब्युलन्स मधून घेऊन येतोय, घराजवळ पोहोचतो. ॲम्ब्युलन्स? शर्वरी, हॅपी बर्थडे शरू. 8:25 आलो का नाही वेळेत? बाबा बोलू नको माझ्याशी, अजिबात बोलू नको माझ्याशी. असं काय मारते? हात लागतोय तुझा. लागलाच पाहिजे तुला. ही अशी मस्करी करतं का कोणी? मग कशी मस्करी करतात? जा तू. सॉरी सॉरी सॉरी. अहो चला चला, सगळे जेवून जा, केक खाऊन जा. चला चला चला. आले बिले बच्चा, ही साठी बर्थडे केक वाट बाबा बघतोय. एक मिनिट. काय काका, तुम्ही हे सगळं करायला कसे तयार झालात? मुलीसाठी एवढं करणारा बाप कुठे भेटेल का? आम्हालाही काही इमर्जन्सी नव्हती, आम्ही ड्युटी करून घरी चाललो होतो. त्यांनी मदतीचा हात मागितला, आम्ही त्यांना मदत केली. बरं, किती वर्षाची झालीस? 16 पूर्ण. अरे यार, लाईट गेली आता. नो वरीज, आपण माझा वाढदिवस चंद्रप्रकाशात साजरा करू. छान चला चला. बाबा चल ना. हा हो, चल चल. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. आताच नेमका लाईट जावा. हो ना, 16वा पूर्ण झाला आणि दिवेच गेले. नेमक्या वेळी अंधार झाला. अगं असं चांगल्या दिवशी अभद्र बोलू नये ग बाळा. हरकत नाही, आपण माझा वाढदिवस चंद्रप्रकाशात साजरा करूया.
फोटो काढायचे ना पण नक्की नक्की फोटो काढूया. काप लवकर, भूक लागली. लगेच कापूया. शरू अजून किती वेळ? चल ना केक कापूया. अगं लगेच कापायचं आहे. 35 वर्षापूर्वी जे झालं त्याचा इथे काही संबंध नाहीये आणि शरूशी तर अजिबात नाही. नाही, मी तिला काहीही होऊ देणार नाही. बाबा काय झालं? केक कापायचा आहे ना? हो हो, येस येस येस. चलो. हॅपी बर्थडे टू यू. रे तुमच्या तिघांची चंद्रविलास कधीची वाट बघतोय. तुम्ही आलात तरच माझी मुक्तता होईल. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू.